नमस्कार. सम स्टोरीज फ्रॉम मेकॅनिकल इंजिनिअरिंग या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग या फील्डची ओळख करून घेणार आहोत. इंजिनिअरिंग म्हणजे काय तर आपल्या माहित असलेल्या सायंटिफिक प्रिन्सिपल्सचा उपयोग करून आपल्या समोरच्या समस्यांवरती उपाय शोधणं म्हणजेच इंजिनिअरिंग. त्यासाठी आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचं उदाहरण घेऊया. आपल्या 11वी-12वीच्या सिलेबसमध्ये आपण शिकलेलो आहोत की जेव्हा एखाद्या कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा तो कंडक्टर ॲज अ मॅग्नेट बिहेव करायला लागतो. त्या कंडक्टर भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. तर याच प्रिन्सिपलचा उपयोग करून आपण ॲमीटर आणि डीसी मोटर अशा प्रकारचे डिव्हाइसेस तयार केलेले आहेत. ॲमीटरचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिक करंटची मेजरमेंट घेतो किंवा डीसी मोटरचा उपयोग आपण फॅन किंवा तत्सम डिव्हाइसेस मध्ये करू शकतो. तर इंजिनिअरिंग म्हणजे काय तर आपल्याला माहित असलेल्या सायंटिफिक प्रिन्सिपलचा उपयोग करून आपल्या समोर असलेल्या समस्यांवरती उपाय शोधणं. आता आपण जी इंजिनिअरिंगची डेफिनेशन बघितली त्याही पलीकडे इंजिनिअरिंग मध्ये काय आहे का तर त्याचं उत्तर हो असं आहे. पूर्वी आपण हाताने जर का लादी पुसत असू तर आता त्याच्यामध्ये अशा प्रकारचे नवीन नवीन प्रोडक्ट्स आलेत की ज्याच्यामुळे आपला वेळ आणि श्रम या दोन्हींची बचत होते. त्यामुळे जर का हॉटेल्स किंवा एअरपोर्ट यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जर का आपल्याला लादी पुसायचं काम करायचं असेल तर अशा प्रकारे हाताने काम करून ते काय कधी पूर्ण होणार नाही. तर अशा प्रकारचे वेगळे वेगळे प्रोडक्ट्सचा वापर करून आपल्याला ते काम करायला लागेल. तर अशा प्रकारे एखादं काम किंवा एखादी समस्या कितीही लहान असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपला श्रम वाचेल, आपले वेळ वाचेल अशा प्रकारचे प्रोडक्ट्स डेव्हलप करणं हा सुद्धा इंजिनिअरिंगचाच भाग आहे. आता आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग कडे वळूया. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ओळख ही आपण मेकॅनिकल इंजिनियर हे कोणते प्रोडक्ट्स डेव्हलप करतात किंवा कोणत्या प्रॉब्लेम्सना ऍड्रेस करतात या दृष्टिकोनातून करून घेणार आहोत. त्याकरता आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून तयार झालेली काही प्रोडक्ट्स बघूयात. हे आहे इंजिन किंवा ज्याला आयसी इंजिन असं म्हणतात. पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सर्वांमध्ये हा अतिशय महत्वाचा कॉम्पोनंट म्हणजे आयसी इंजिन. तर त्याचा अभ्यास आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करत असतो. किंवा इथे हा माणूस ज्याला लोहार काम म्हणतात ते करताना दाखवलेला आहे. तर हे एक रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर आहे. तर सर्वच प्रकारच्या वस्तू कशा उत्पादित करायच्या किंवा कशा मॅन्युफॅक्चर करायच्या कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात मॅन्युफॅक्चर करायच्या या सर्वांचा अभ्यास आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये करत असतो. इथे एक खुर्ची दाखवली आहे. ही सुद्धा एक रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर आहे. तर खुर्च्यांमध्ये सुद्धा बघा कितीतरी प्रकार आहे. थिएटरमध्ये असलेली खुर्ची वेगळी आहे, बागेत असलेली खुर्ची वेगळी आहे, एखाद्या डॉक्टरांकडे जर का वेटिंग एरिया असेल तिथे असलेली खुर्ची वेगळी आहे, आपल्या घरात असलेली खुर्ची वेगळी आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या सिच्युएशनला सूट होणारे प्रोडक्ट्स इमॅजिन करणं, डेव्हलप करणं हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच भाग आहे. यानंतर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये कोणते कोणते सबफिल्ड्स आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. त्याकरता आपल्याला त्यांच्या डिटेलमध्ये जाण्याची सध्या काही गरज नाहीये. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिझाईन इंजिनिअरिंग, थर्मल फील्ड आणि मॅन्युफॅक्चरिंग असे 3 सबफिल्ड्स आहेत. तुम्ही कोणत्याही इंजिनिअरिंग ब्रँच मध्ये गेलात तरी अशा प्रकारचे सबफिल्ड्स तुम्हाला बघायला मिळतील. कायनेमॅटिक्स ऑफ मशीन मध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत तर आपल्या कारमध्ये स्टिअरिंग व्हील आहे. ते स्टिअरिंग व्हील रोटेट केल्यानंतर आपल्या कारचे व्हील्स पण रोटेट होतात. तर हे कशा प्रकारे साध्य केलं जातं अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास हा या डिझाईन इंजिनिअरिंग मध्ये आपण करत असतो. थर्मल फील्ड इंजिनिअरिंग मध्ये थर्मोडायनामिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, हीट ट्रान्सफर यांचा अभ्यास होतो. यांची थोडक्यात ओळख तुम्हाला फिजिक्स 12वीच्या फिजिक्स मध्ये झालेली आहे. तर त्यांचा अधिक विस्ताराने अभ्यास हा या थर्मल फील्ड इंजिनिअरिंगचा भाग आहे. मॅन्युफॅक्चरिंग बद्दल आताच आपण पाहिलं की सर्व प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसचा अभ्यास हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये समाविष्ट आहे. इथे कॅडकॅम लिहिलेलं आहे बघा. कॅडकॅमचं मिनिंग काय आहे? कम्प्युटर एडेड डिझाईन, कम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे आता अशी कुठलीही ब्रँच उरलेली नाही की ज्याला कम्प्युटरने स्पर्श केलेला नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा त्याला अपवाद नाही. त्यामुळे एखादं प्रोडक्टचं डिझाईन करण्यापासून ते त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत सगळीकडे आता कम्प्युटर्सचा रोल आहे. सो तो सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. त्यानंतर काही मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या जवळचेच विषय आहेत की याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर्सना त्यांच्या करिअरमध्ये किंवा त्यांच्या इंटरेस्ट प्रमाणे जाण्याची संधी उपलब्ध आहे. त्यातलं एक महत्वाचं आहे ते म्हणजे मटेरियल सायन्स. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियल्सची डेव्हलपमेंट, सिलेक्शन
फॉर पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. आपल्या घरात बघा की असंख्य प्रकारचे सगळ्याच वस्तू काही एकाच प्रकारच्या मटेरियल पासून तयार झाल्यात का, सगळंच लोखंडाचं आहे, सगळंच लाकडाचं आहे असं आहे का, तर नाही. प्रत्येक ऍप्लिकेशन प्रमाणे मटेरियल बदलत आहे. सो त्याचा अभ्यास मटेरियल सायन्स मध्ये होतो. रोबोटिक्स, एरोस्पेस किंवा एअर कंडिशनिंग अँड व्हेंटिलेशन. मोठ्या मोठ्या मॉलमध्ये किंवा इव्हन आपल्या घरात सुद्धा आता एअर कंडिशनिंगचा वापर होतो, व्हेंटिलेशनचा वापर होतो. तर त्यांचा अभ्यास हा सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच भाग आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची थोडक्यात ओळख करून घेतल्यानंतर आपण आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग संदर्भात काही इंटरेस्टिंग स्टोरीज बघूया, जेणेकरून या फील्डमध्ये आपला इंटरेस्ट डेव्हलप व्हायला मदत होईल. त्यातली पहिली स्टोरी आहे इंटरचेंजेबल पार्ट्स. इंटरचेंजेबल पार्ट्स म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊ. आपल्या सर्वांकडे मोबाईल फोन आहे, तर जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या कंपनीचा चार्जर जरी असेल आणि तो तिथे कनेक्ट केला आपल्या फोनला, तरी सुद्धा तो तिथे कनेक्ट होतो. किंवा जेव्हा जो चार्जरचा आपण चार्जर आपण इलेक्ट्रिक बोर्ड मध्ये कनेक्ट करतो, तिथे सुद्धा घरात कोणत्याही बोर्डवरती तो कनेक्ट होऊ शकतो. किंवा जरी आपण दुसऱ्या घरात गेलो तरी सुद्धा तो तिथे कनेक्ट होतो. आपल्या घरात एखादा विजेचा बल्ब जर का खराब झाला, तर आपण जेव्हा नवीन बल्ब आणतो तेव्हा तो तिथे आरामात बसतो. अगदी आपण डोळे मिटून जरी तिथे तो बसवला तरी तो तिथे व्यवस्थित बसतो. त्याचं काही आपल्याला माप वगैरे घ्यायला लागत नाही. किंवा बाजारात असे 100 बल्ब जरी आणले आपण आणि ते तिथे बसवले तरी सुद्धा ते तिथे आरामात बसतात. कारण का आजचं मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते इंटरचेंजेबल पार्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजेच काय, तर कोणत्याही आता इथे जोडी कशाची आहे, बल्ब आणि होल्डर. तर कोणताही होल्डर आणि कोणताही बल्ब यांची आपण कशीही जोडी घेतली तरी ते व्यवस्थित बसतात. कारण का ते इंटरचेंजेबल आहेत. म्हणजेच काय, असं आपल्याला काही माप घेऊन त्यांची जोडी लावण्याची गरज नाही. पण पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. त्याची सुरुवात कुठून झाली, तर 18व्या शतकात युरोपमध्ये अशा प्रकारच्या बंदुकांचा वापर होत असे. तर या बंदुकात इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे पार्ट्स आहेत. त्यातला जर का एखादा पार्ट खराब झाला तर काय करावं लागत असे, तर त्या बंदुकीत या ठिकाणी बसेल असा पार्ट ऐन वेळेला तिथे नीटपणे तयार करून बसवायला लागत असे. त्याच्यामुळे काय होतं की युद्धामध्ये ऐन वेळेला खर्च वाढतो, वेळ वाढतो. तर त्याच्यावर उपाय म्हणून ऑनरो ब्लांक नावाच्या माणसाने 1785 मध्ये फ्रान्समध्ये एक प्रयोग केला. त्याने काय केलं, जाहीर प्रयोग केला की एका ठिकाणी अशा प्रकारचे बंदुकांचे पार्ट्स त्याने साधारण 100 प्रत्येकी 100 नग तयार केले आणि ते एका खोक्यांमध्ये असे वेगवेगळे ठेवले. आणि काही लोकांना त्याने बोलावलं हा प्रयोग बघण्यासाठी आणि त्यांना काय सांगितलं की यातला तुम्ही कोणत्याही प्रकारच्या जोड्या निवडा आणि त्या कनेक्ट करा, त्यातून तुम्हाला बंदुकीचा हा पार्ट तयार होईल. त्यावेळेच्या लोकांसाठी ही गोष्ट नवीन होती. कारण का त्यांना अशा प्रकारे कोणताही पार्ट कोणत्याही जोडीने अशा प्रकारे घेतला तर तो नीटपणे तिथे बसेल, नीटपणे काम करेल हे पाहण्याची सवय नव्हती. पण ऑनरो ब्लांकने याने मात्र ते करून दाखवलं. त्याचा फायदा काय, की एकदा तुम्ही हे पार्ट अशा प्रकारे नीटपणे तयार केलेत की ते फक्त आपल्या जवळ बाळगायचे. म्हणजे इथला एखादा पार्ट खराब झाला तर आपल्याकडे त्याचं स्टोअर मध्ये तो पार्ट पाहिजे, तो आणून तिथे बसवला की आपली बंदूक व्यवस्थितपणे काम करणार. तिथे ऐन वेळेला काहीतरी वेगळं काम करण्याची गरज नाही. तो पार्ट फक्त तिथे बसवायचा, एवढंच काम होतं. त्याला म्हणतात इंटरचेंजेबल पार्ट. ते ऑनरो ब्लँकने हे कशा प्रकारे केलं, तर त्याने हे छोटे पार्ट्स मॅन्युफॅक्चर करताना एवढे प्रिसाइजली मॅन्युफॅक्चर केले की ते एकमेकात बसतील याची त्याने काळजी घेतली. पण यामध्ये एक तोटा असा आहे की हे प्रिसाइजपणे मॅन्युफॅक्चर करायला एक तर भरपूर खर्च होतो आणि भरपूर वेळ लागतो. त्यामुळे हा प्रयोग सुरुवातीला एवढा यशस्वी झाला नाही. म्हणजे प्रदर्शन म्हणून ते एकदम व्यवस्थित छान कन्सेप्ट होती, पण तरी पण त्याला प्रत्यक्षात सगळीकडे प्रसार व्हायला त्याला वेळ लागला. तर तो कशामुळे, तर या हे जे प्रिसाइज मॅन्युफॅक्चरिंग करायला लागतं, हाताने करायला लागतं, त्याच्यामध्ये हा सगळा वेळ जात होता. मग पुढे याच्यावर उपाय निघाला. कोणता उपाय निघाला, तर यंत्राच्या साहाय्याने मॅन्युफॅक्चरिंग. ते कसं झालं ते पण आपण बघूया. हे जेम्स वॅटचं स्टीम इंजिन. त्याच्यामध्ये बघा की या सिलेंडर मध्ये हा पिस्टन आहे, तो मागे पुढे त्याची मुवमेंट चालू आहे आणि त्यातून हे व्हील फिरवलं जाते आणि नंतर त्या व्हीलचा उपयोग आपण दुसरं यंत्र चालवण्यासाठी वगैरे करतो. तर जेम्स वॅट समोरचा प्रॉब्लेम काय होता की हा जो पिस्टन या सिलेंडर मध्ये इकडे त्याची मुवमेंट चालू आहे, तर त्याच्यामध्ये हा पिस्टन आणि सिलेंडर हे जर का व्यवस्थित एकमेकांच्या आतमध्ये बसणारे नसतील तर ही जी त्याची मुवमेंट आहे ती काय
नीटपणे होणार नाही, तर ती अडखळत होईल किंवा त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्या ऑपरेशन मध्ये काहीतरी अडथळे येतील. तर याच्यावर जेम्स वॅटला उपाय काय सापडला, तर हे कॅनन बोरिंग मशीन. जॉन विल्किन्सन नावाचा इंग्लंड मधला माणूस होता, त्याला हे जे सिलेंडर्स आहेत जेम्स वॅटच्या इंजिनचे, ते मॅन्युफॅक्चर करायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर त्याने अशा पद्धतीने हे सिलेंडर एकदम व्यवस्थितपणे मॅन्युफॅक्चर करण्याचं तंत्र शोधून काढलं, जेणेकरून ते पिस्टन आणि सिलेंडर एकमेकांच्या मध्ये व्यवस्थित बसतील. तर त्याने हे मॅन्युफॅक्चरिंग यंत्राच्या सहाय्याने सुरू केलं आणि त्याला त्याच्यामुळे हे जेम्स वॅटच्या इंजिनचं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं. त्याच्यासाठी सिलेंडर मॅन्युफॅक्चर करायचं कॉन्ट्रॅक्ट या जॉन विल्किन्सन नावाच्या माणसाला मिळालं. म्हणजेच काय, तर यंत्राच्या सहाय्याने मॅन्युफॅक्चरिंग करायचं, जेणेकरून ते प्रिसाइज होईल आणि त्याच्यातून इंटरचेंजेबल पार्ट्स आपल्याला मिळतील. साधं उदाहरण बघा की हे एखाद्या बेकरी म्हणजे जिथे पदार्थ तयार होतात अशा ठिकाणी बेकरीमध्ये तुम्ही गेलात, तर हे जे स्लाइस ब्रेड असतात, हे स्लाइस करण्यासाठी अशा प्रकारे मशीन असतं. म्हणजे ब्रेड तयार होताना एक असा त्याचा ठोकळा तयार होतो, पण जेव्हा ते या मशीन मधनं जातात तेव्हा त्यांचे सारखे एकसारखे असे तुकडे पाडले जातात. हेच काम आता हाताने करायचं झालं तर एकतर स्लो होईल आणि असे एकसारखे तुकडे त्यातून या स्लाइस ब्रेडचे तयार होणार नाही. तर या मशीनमुळेच ते केवळ शक्य आहे. त्यामुळे मशीनच्या सहाय्याने मॅन्युफॅक्चरिंग आणि कसं, तर इंटरचेंजेबल पार्ट्स, याच्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी क्रांती झाली आणि हे मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग हा आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला अभ्यास करण्याचा विषय आहे. मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगची थोडक्यात ओळख करून घेतल्यानंतर मी हा एक व्हिडिओ आपल्याला पाहायला जरूर रिकमेंड करेन की आपण जे कोल्ड्रिंक बाजारात मिळतं या अशा प्रकारच्या कॅन्स मधून आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर हे कॅन कसे मॅन्युफॅक्चर होतात हे एक्सप्लेन करणारा अतिशय सुंदर व्हिडिओ इंजिनिअरिंग गाय या चॅनेलवरती द इंजिनियर्स डिझाईन ऑफ द अल्युमिनियम बेव्हरेज कॅन या नावाखाली दिलेलं आहे. हे चॅनेल प्रोफेसर बिल हॅमक यांचं आहे आणि याच्यावरती इंजिनिअरिंग संदर्भात अतिशय सुंदर व्हिडिओज अनेक उपलब्ध आहेत. तर ज्या लोकांना इंजिनिअरिंग मध्ये जाण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी या चॅनेलवरचे व्हिडिओ जरूर बघावेत असं मी तुम्हाला रेकमेंड करेन. यानंतर आपण चोला ब्रॉन्झेस नावाची एक केस आपण थोडक्यात डिस्कस करूया की या प्रकारच्या नटराजाच्या मूर्ती हे या गेल्या किमान 1000 वर्ष तामिळनाडूमध्ये तयार होत आहेत आणि त्या कशा तयार होत आहेत त्याला लॉस्ट वॅक्स कास्टिंग असं म्हणतात. आणि हे जे लॉस्ट वॅक्स कास्टिंग आहे ते आजही वापरात आहे इंडस्ट्रीमध्ये. लॉस्ट वॅक्स कास्टिंग मध्ये काय असतं, तर अशा प्रकारे त्या नटराजाची मेणापासून एक मूर्ती तयार केली जाते आणि ती अशा प्रकारे एका साच्यात बसवली जाते आणि त्याच्यानंतर हा साचा बंद केला जातो आणि तो एका भट्टीत तापवला जातो. त्यातून काय होतं की आत जे मेण आहे ते वितळून जातं आणि त्या मूर्तीच्या आकाराची पोकळी तिथे या साच्याच्या आतमध्ये तयार होते आणि इथे जे होल्स ठेवलेले आहेत तर यातून आपल्याला या साच्यामध्ये आता वितळलेला धातू म्हणजे मोल्टन मेटल हा त्या साच्यामध्ये पोर करायचा आहे. त्यामुळे ती जी पोकळी झालेली आहे ती नंतर अशा प्रकारे मोल्टन मेटल या साच्यामध्ये पोर केल्यानंतर ती जी पोकळी आहे ती मेटलने भरून जाते आणि नंतर जेव्हा तो मेटल गार झाल्यानंतर सॉलिडिफाय होतो तेव्हा आपल्याला त्या आकाराची मूर्ती मिळते. त्याला लॉस्ट वॅक्स कास्टिंग असं म्हणतात आणि ही एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे जे की आपल्याकडे किमान गेली 1000 वर्ष वापरात आहे. करिअर संदर्भात कोणतीही चर्चा जेव्हा चालू असते त्याच्यामध्ये अर्थात शेवटी महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फ्युचर, की एखादा अभ्यासक्रम निवडल्यानंतर त्याला नेमकं फ्युचर काय आहे. तर कोणत्याही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी आपल्याला 3 ढोबळमानाने मार्ग सांगता येतील भविष्यातले. ते म्हणजे इंडस्ट्री, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉयमेंट किंवा हायर एज्युकेशन जसं की एमटेक, MBA आणि आंतरप्रेन्युअरशिप. तर आंतरप्रेन्युअरशिप हा स्वतःच एक मोठा विषय आहे त्यामुळे त्याची आपण इथे फार चर्चा करणार नाही. इंडस्ट्री पैकी मी फक्त काही इंडस्ट्रीची नावं सांगेन की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियरना करिअरमध्ये किंवा तिथे मेकॅनिकल इंजिनियरना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. अर्थात सगळ्या कंपन्यांची लिस्ट करणं काही मला शक्य नाहीये. त्यातलं सगळ्यात मोठं सेक्टर आहे ते म्हणजे ऑटोमोबाईल, की ज्याच्यामध्ये ऑटो म्हणजे कार मॅन्युफॅक्चर करणाऱ्या सगळ्याच कंपन्या येतात. त्यानंतर ब्लू स्टार रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर बनवणारी कंपनी आहे ब्लू स्टार.
फोर्स मार्शल, थर्मॅक्स या बॉयलर किंवा स्टीम रिलेटेड म्हणजे थर्मल फ्लुइड इंजिनिअरिंग रिलेटेड काम करणाऱ्या काही कंपन्या आहेत. अर्थात ही नावं आहेत, याहीपेक्षा कितीतरी कंपन्या अस्तित्वात आहेत आणि मी इथे फक्त त्यांची प्रातिनिधिक स्वरूपात चित्र दाखवलेली आहेत. किंवा बॉश, एचकेएफ, लार्सन अँड टुब्रो, महिंद्रा फार्म इक्विपमेंट अँड मेनी मोर. ऑफकोर्स मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा कितीतरी इंडस्ट्रीज आहेत आणि त्यांची सगळ्यांची लिस्ट काय आपल्याला इथे करणं शक्य नाहीये. हायर एज्युकेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्यातली गेटची एक्झाम ही फक्त मेकॅनिकलच नाही तर सर्वच प्रकारच्या इंजिनियरसाठी अतिशय महत्वाची आहे. या PSUs आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्याला म्हणतात, HPCL, NTPC, ONGC अशा कंपन्यांमध्ये जी रिक्रुटमेंट होते ती सुद्धा सध्या तरी या गेट ही जी एक्झाम आहे त्याच्या स्कोर वरती होते. जसे की CET ची एक्झाम आहे आपल्या 12वीच्या संपूर्ण सिलेबस वरती, तशाच प्रकारची एक्झाम आहे गेट, जी की इंजिनिअरिंगच्या 4 वर्षाच्या सिलेबसवर अवलंबून आहे. आणि याच एक्झाम मधून IIT किंवा IISc, JNCASR अशा ठिकाणी MTech साठी ऍडमिशन आपल्याला घेता येते. IITचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं असतं, पण IISc ची ख्याती ही सर्वांपर्यंत तशी पोहोचलेली नसते. म्हणजे IITs मधले प्रोफेसर सुद्धा जिथून PhD करतात, जिथे संशोधन केल्यानंतर पुन्हा IIT मध्ये प्रोफेसर होतात, अशी संस्था म्हणजे IISc आहे किंवा JNCASR आहे. जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च म्हणून बेंगळुरूमध्ये त्या दोन्ही संस्था, IISc आणि JNCASR. पण किमान आपण त्यांची नावं तरी ऐकलेली असली तर आपण फायनल इयरला जायचं तोपर्यंत कदाचित आपण कधीतरी या गेटची एक्झाम देऊन आपण तिथे जाण्याचा विचार करू शकतो. फायनल इयरला युजली ही परीक्षा देता येते. किंवा NTU सिंगापूर, नॅनयांग टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे, सिंगापूरची जगातली नावाजलेली युनिव्हर्सिटी आहे, ती सुद्धा त्यांचा जो MS प्रोग्राम आहे त्याच्यासाठी गेटचा स्कोर ऍक्सेप्ट करते. किंवा GRE आहे, जी की खास करून US किंवा ऑस्ट्रेलिया अशा इंग्लिश स्पीकिंग देशामध्ये MS साठी ऍडमिशन घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. किंवा फॉरेन लँग्वेजेसचा अभ्यास, जसं की जर्मन लँग्वेजचा अभ्यास, फ्रेंच लँग्वेजचा अभ्यास, यामुळे सुद्धा आपल्याला जर्मनीमध्ये किंवा फ्रान्समध्ये ऍडमिशनला काही मदत होऊ शकते. किंवा CAT सारखी एक्झाम आहे, जी की मॅनेजमेंटचे जे कोर्सेस आहेत मास्टर्सचे, ज्याला MBA म्हणतात, त्याला ऍडमिशन घेण्यासाठी याचा उपयोग होतो. की अन्यही काही वेगवेगळ्या संस्थांच्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. सध्या आपल्याला किमान त्याची तोंड ओळख असली तरी पुरे, बाकी डिटेल्स आपण नंतर आपल्या 4 वर्षाच्या कालावधीत शोधू शकतो. त्या अशा प्रकारचे काही हायर एज्युकेशनचे ऑप्शन्स मी इथे लिस्ट केलेले आहेत. तर शेवटी मी जाताना एवढंच सांगेन की एखादा अभ्यासक्रम निवडला किंवा एखादं कॉलेज निवडलं म्हणजे आपलं सगळं झालं, म्हणजे आपलं आता सगळं सुरळीत झालं असं समजू नये मुलांनी. तर बियॉन्ड माउंटन्स देर आर मोर माउंटन्स. म्हणजेच काय की एक चॅलेंज आपण ओव्हरकम केला की नवा चॅलेंज आपल्या समोर हा येऊन उभा टाकत असतो आणि त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. त्यामुळे कोणताही एक नुसता ब्रँच निवडली, एक कॉलेज निवडलं की रिलॅक्स होऊन जायचं असं आपल्याला कधी होता येत नाही. तर आपल्याला कॉन्स्टंटली नवीन नवीन चॅलेंज आपल्या समोर येत असतात आणि आपल्याला ते सतत फेस करावे लागत असतात. थँक्यू.